गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आज कसे आहात? मी हा व्हिडिओ आता लाईव्ह मध्ये बनवतो. तुम्ही बघा, मार्केट चालू आहे, कारण का आपण काल व्हिडिओ बनवू शकलो नाही. मला काही कारणास्तव खूप लेट झालं आणि आता सकाळी तब्येत खराब असल्यामुळे मी आता जस्ट माझा पीसी चालू केलाय आणि सेटअप लावून दिले तर बघितलं मार्केट काय कंडिशनला आहे. बघा, हा व्हिडिओ आता बोलण्यासारखा नाहीये, लाईव्ह वरती आहे, त्यामुळे मी तुम्हाला फक्त आजचा सेटअप, आजची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. ह्याच्यावरती खूप लक्ष देऊन पूर्वक तुम्ही ऐका. निफ्टीचा ओवाय किंवा सेन्सेक्सचा पण आज ओवा घ्या, कारण सेन्सेक्सची आज एक्सपायरी आहे गुरुवार असल्यामुळे. ओके, सरळ हिशोब आहे. कॉल ओवायस इथे बघा, दिवार इथे आहे, त्यामुळे 300च्या 400च्या आणि 500च्या वरती, 500ला मोठी दिवार आहे. त्यानंतर मार्केटकडे काहीच नाही आहे. ठीक आहे, मार्केट 500 पर्यंत जाऊ शकणार नाही हे आपल्याला कळतंय. त्यानंतर त्याच कंपॅरिझनला, त्याच तुलनेमध्ये इथे बघा, 77,000 पर्यंत मार्केट जाऊ शकत नाही. म्हणजे मार्केट लगभग ह्या रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. ओके, पण मला दुसरं एक बोलायचं आहे की पीसीआर रेशो 0.5 आहे, विच इज ऑन द एज ऑफ नेगेटिव्ह. ओके, ऑन द एज ऑफ नेगेटिव्ह म्हणजे इकडनं पॉझिटिव्ह होण्याची शक्यता जास्त आहे, कारण हे तर ओव्हर सोल्ड झालंय. एक बाईंग येणार आहे. आता हाच विषय तुम्ही इकडे घेऊन बघा, बाईंग येणार आहे. आता मी परवा दिवशी जेव्हा आम्ही मंगळवार याचा व्हिडिओ बनवलेला, मंगळवारी व्हिडिओ बनवला आणि मी सांगितलं की मला इथे एक एक्सपेक्टेड कॅन्डल अशी ना रेड पाहिजे, आणि ती बघा ना, काल त्या दिवशी रेड कॅन्डल झाली. ओके, एक रेड कॅन्डल झाली. ओके, मग आता काय, 26ला इथे बघा तुम्ही, 9:30 मार्केट चालू झालं आणि खालपर्यंत इथपर्यंत आलं आणि 3:15ला इथपर्यंत आलं. म्हणजे किती पॉईंटची मार्केटने रॅली दिली उलटी? लगभग तरी 170-180 पॉईंटची रॅली दिली. म्हणजे एक रेड कॅन्डल, ह्याला बोलतात सायकोलॉजी. ओके, आजचा विषय असा आहे की मी जे आपण लेवल लावलेत, तर मार्केटने एक वरचा आपला हे जे आहे स्ट्रँगल जे आहे, आपला जी ट्रेंड लाईन आहे ती तोडून मार्केटने वरती अपून दिला, मार्केटने सपोर्ट दिला आणि मार्केट इकडनं जाऊन असं जायला पाहिजे होतं. स्वाभाविकता स्वरूप असं दिसतंय, पण होतंय काय, मार्केटनी लो पॅटर्न दिला. आता सगळ्यांना काय झालं माहितीये का, मार्केटने ट्रेंड उडलाय, मार्केट झोन मध्ये घुसलंय, मार्केट इकडनं टेस्ट करून खाली येईल असं नाही, पण मार्केट इकडनं शक्यता होईल वरती जाण्याचा प्रयत्न करेल. का, हाच बॉटम आहे बघा, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा झालंय. जर हा बॉटम तुटला तर मार्केट 24च्या लेवलला यायला ऐकणार नाही, स्पष्ट बोलते मी. पण असं न होता मार्केट पॉझिटिव्ह होण्याची शक्यता जास्त आहे, किंवा मार्केट ह्या रेंजमध्ये संपेल. मी आज खालच्या साईडला ट्रेड करायचा जराही विचार करणार नाहीये. मी बहुतांश 80% ते 70% मी वरच्या साईडला ट्रेड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, माझे ट्रेड सेटअप पण तुम्ही बघू शकता की लगभग मला असं वाटतंय की मार्केट 80च्या वरती, 77,500चा कॉल जो आहे ना, तो 80च्या वरती चांगला चालू शकतो. आता बघा, मी हे तुम्हाला कुठली टीप देत नाहीये, तुम्ही सांगत नाहीये, मी सांगतोय तुम्हाला की नक्की काय होऊ शकतं मार्केटमध्ये. मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस वरती प्रीमियम कसे स्पाइक होऊ शकतात हा विषय तुम्हाला शिकण्याचा प्रयत्न करतोय. जर झाला तर 80च्या वरती मी 120, 130, 140 जाऊ शकतो. आता जाऊ शकतो म्हणजे मी कोणाला टीप देत नाही, मी कोणाला सांगत नाही. माझ्या बोलण्यावरती, माझ्या सांगण्यावरती, माझ्या टेक्निकल अनालिसिस होती, कोणीही ट्रेड घेऊ नका. जर तुम्ही ट्रेड घेत असाल तर तुमची पूर्ण जबाबदारी त्याची तुमची असेल. मी त्याची कारणीभूत नाही. डिस्क्लेमर देणं जरुरी आहे. युट्यूबला रामकृष्ण हरी. ठीक आहे, तर आता बघायचंय की ही मुवमेंट लगभग 12:30ला यायला पाहिजे, कारण मार्केट डिसिजन घेतलंय. मार्केट एकदा बाउन्स करून मार्केट इकडनं या साईडला जायला पाहिजे. त्याच बरोबर सेन्सेक्स पण बॉटम टच केलेलं आहे बघायला गेलं तर. ओके, इथे सकाळी मी ट्रेंड लाईन बघत होतो, पण ही ट्रेंड लाईन मार्केटने तोडलेली आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नाही मला. पण मला इथे खूप गोष्टीचा एक आढावा वाटतो की मार्केट ह्या लेवलला आहे, ट्रिपल बॉटम मी बोलू शकतो. ओके, दुसरी गोष्ट, मार्केटने बघा इकडनंच एक मुवमेंट दिलेली आहे बघा, ही गोष्ट मी सेन्सेक्सच बोलतोय. बघा, इकडनं खाली, इकडनं वरती, आणि मार्केट इकडनं रिटेस्ट घेऊन परत आता ह्याच लेवलला जायचं बघतोय. त्यामुळे खूप क्लिअर गोष्ट आहे. मी 4-5 मिनिटाचा व्हिडिओ बघतोय, तुम्ही आवर्जून बघा. कंटेंट आवडला, समजला तर मला कमेंट करा. सायकोलॉजी ट्रेडिंगचा हा विषय मी तुम्हाला सांगितला एकदम पटकन 5-10 मिनिटांमध्ये, कारण का वेळ तेवढी नाहीये. अर्ध्या तासामध्ये गेम होणार आहे. आवर्जून बघा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. आजच्या पुरती एवढंच. उद्यासाठी आपण संध्याकाळी परत भेटणार आहोत आणि स्ट्रॅटेजीज डिस्कस करणार आहोत की मार्केट उद्या कसं असेल. पण आजच्या पुरती एवढंच. मला ऐकण्यासाठी धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.